नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारकडून एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी MHT CET जे एक्झाम त्यांनी दिली आहे त्या विद्यार्थ्यांना आता शिक्षण मोफत करण्यात आले आहे. 100% इथे तुम्हाला शिक्षण मोफत करण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्र शासनाने GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संदर्भात आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. म्हणजे कोणते विद्यार्थी ते लाभ मिळवू शकणार आहात, म्हणजे MHCET ज्यांनी एक्झाम दिली आहे त्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये असू द्या, फार्मसीमध्ये असू द्या किंवा इतर ज्या म्हणजे BSc ॲग्रीमध्ये असू द्या, तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पूर्णपणे ते फी माफ करण्यात येणार आहे. या संदर्भात जो GR आला आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहून घ्या. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर इथे दुर्बल घटक म्हणजे EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे SC-BC तसेच इतर मागास वर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचे 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत हा GR आला आहे. 50% नव्हे तर आता पूर्णपणे 100% लाभ मंजूर करण्याबाबत हा GR असणार आहे. शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचे 50% नाही तर एकूण 100% इथे लाभ मंजूर करण्याबाबत हा GR आहे. महाराष्ट्र शासनांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत हा GR आला आहे. हा GR 8 जुलै 2024 रोजी आला होता. यामध्ये काय शासन निर्णय घेतला आहे किंवा प्रस्तावना काय आहे ते पाहून घेऊ शकता तुम्ही. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण असो किंवा औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थेद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC, EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच SC-BC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असल्यास पात्र विद्यार्थ्यांना शिक्षक शुल्क व परीक्षा शुल्काचे 50% लाभ देण्यात येतो व व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार NEP व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हायच्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत जे आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या जे 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आला आहे. तर शासन निर्णय काय तुम्ही पाहू शकता. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अनुदानित टप्पा अनुदान व कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे तांत्रिक जी सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमान विद्यापीठे, खाजगी अभिमान विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठे अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंडद्वारे ज्यांचे उत्पन्न 8 लाखां किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणारे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचे 50% लाभाऐवजी तुम्हाला 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे. तर ज्या मुलींना 100% इथे शैक्षणिक वर्ष 2024 पासून इथे शासनाने मान्यता दिली आहे, शिक्षण व परीक्षा शुल्क पूर्णपणे 100% लाभ मिळणार आहे. आता त्यामध्ये EWS आहे, SC-BC आहे, OBC आहे, अशा ज्या मुली आहेत ज्यांना जे पालक आहेत जे शिक्षणाचा खर्च करू शकणार नाहीत यांना नक्कीच इथे लाभ मिळणार आहे. वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याचे योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, तुमच्या कुटुंबाचे जर वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेला महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 6 जून 2023 मध्ये नमूद केलेला संस्थात्मक व
संस्थाबाह्य या वर्गावरीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण EWS प्रवर्गास इतर मागास प्रवर्गामध्ये उत्पन्नाचे मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत हे शासन निर्णय घेतलेला आहे. ज्या मुलींना शिक्षणाची गरज आहे, कारण बरेच वेळेस असं होते की आई वडिलांचे उत्पन्न कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षणापासून वंचित राहावं लागते. त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. 50% ऐवजी आता 100% तुम्हाला इथे माफ केलं जाणार आहे. व इथे तुम्ही जर इथे जे शैक्षणिक तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर नक्कीच हा GR फॉलो करायचा आहे. लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच इथे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा, किंवा जी फर्स्ट लिंक आहे आपण कमेंट करून ठेवलेली आहे ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करायचं आहे. जे व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्याचे दुर्बल घटक म्हणजे EWS, SC, BC, OBC प्रवर्गातील मुलींना इथे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कचे 50% ऐवजी आता पूर्णपणे 100% माफ होणार आहे. व इथे जे उच्च शिक्षण आहे ते सुद्धा तुम्हाला पूर्णपणे इथे 8 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ज्यांना MHCET पूर्ण तुम्ही त्या रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये बसत असाल, या योजनेमध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच हे विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा, कारण बऱ्याच पालकांना ही माहिती नसती की आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. व ते नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण बरेच असे फॅमिली असते की त्यांचे जे उत्पन्न आहे 8 लाखांपेक्षा कमी असते, किंवा जे मागास प्रवर्गातील मुली आहेत, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुली आहेत, ज्यांना शिक्षणापासून वंचित राहायचं नाही, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवायची आहे व या योजनेचा लाभ मिळवायचा आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.